सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे परमश्रद्धेय गुरुवर्य श्री भाईदेव मुनिजी बाबा यांच्या चरणी माझे शतशः दंडवत प्रणाम। तसेच ज्या गावामध्ये आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला जे निमित्त म्हणून लाभले असतील, म्हणून आपल्याला पहिलं सांगितले की हे सगळे निमित्त आहेत। तर प्रमोद वाघ ज्यांच्यासोबत मी सत्संगाला मागच्या वर्षी नवरात्राच्या सत्संगामध्ये होतो, तिथंच आमची ओळख झाली आणि त्यांनी या गावामध्ये गावाबद्दलचं प्रेम आहे, गावाची तळमळ आहे की इथं पण आपल्या गावात अशा पद्धतीचा सत्संग व्हावा, बाबांचे विचार आपल्याला मिळावे। ज्या विचारामुळे आज माझ्यामध्ये परिवर्तन झालं आहे। 9 दिवसाचा जो नवरात्रीचा कार्यक्रम झाला स्मरणासाठी म्हणून आम्ही तिथे एकत्र आलो होतो दरी या गावी। त्या ठिकाणी ज्याप्रमाणे प्रमोद स्मरणाच्या निमित्ताने तिथं आला होता 9 दिवस, त्याच पद्धतीने मी सुद्धा संभाजीनगरमधून, बाबांचा आणि माझा काहीच परिचय नाही, पण नवरात्रात तुम्ही सर्व जाणताच कुठंतरी आपला काय नेहमीचा उद्योग असतो। नवरात्र आलं की कुठंतरी एखाद्या स्थानावर स्मरणासाठी जायचं, तिथं जेवण करायचं, स्मरण करायचं आणि 9 दिवसांनी त्या देवतेच्या भीतीपोटीच आपण जात असतो। म्हणजे मी तरी भीतीपोटी जात होतो, कारण तेव्हा काही समजतच नव्हतं। नवरात्रात जावा, इथं जाऊ नये, तिकडं जाऊ नये, बाहेर जाऊ नये, आपल्याला देवता पकडतात। आणि म्हणून मी सुद्धा आमच्या संभाजीनगरमधील एक माझे परिचयाचे एक ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं आम्ही नाशिकला चाललो आहे स्मरणासाठी, भाईदेव मुनी यांचा आश्रम आहे, त्या आश्रमात आपण स्मरणासाठी जाऊ। आणि त्या निमित्ताने मी स्मरणाच्या निमित्ताने जेव्हा या दरी आश्रमामध्ये आलो त्यावेळी डोक्यामध्ये तेच होतं, फक्त काही नाही, सकाळी उठायचं आणि गाठी घेऊन बसायचं, थोड्या वेळाने उदक होईन, दुपारी जेवण होईन, मग एखादी पोथीतलं एखादं काहीतरी झालं तर ते ऐकायचं, एखादी लीळा सांगून कोणतरी ते ऐकायचं आणि झोपायचं। म्हणजे आत्तापर्यंत उपदेश घेतल्यापासून 10 वर्षामध्ये फक्त हेच केलं होतं, तर आता अजून दुसरं काय घडणार आहे। आणि ह्या विचाराने आलेलो होतो। पण ज्यावेळी मी त्या ठिकाणी पोचलो या दरी आश्रमामध्ये, बाबांनी संध्याकाळी सगळ्यांचा परिचय करून दिला, कोण कुठून आलं होतं। बऱ्याच लांबनं लोक आली होती, काही नांदेडचे होते, काही भुसावळ, जळगाव, संभाजीनगर, जालना, अशा विविध ठिकाणावरून 30 एक साधक, 30 एक भक्त तिथं आलेले। आणि बहुतांश जणांनी बाबांना कमीत कमी मोबाईलवर किंवा यूट्यूबवर बाबांचे सत्संग ऐकले होते। पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की मी मोबाईल न वापरायचं ठरवलं होतं, त्याच्यामुळे मी बाबांचा एकही सत्संग आधी ऐकला नव्हता किंवा बाबांना पाहिलंही नव्हतं। म्हणजे माझी बाबांची पहिलीच भेट। आणि मग पहिल्या रात्री सगळ्यांची ओळख वगैरे झाली, त्यातच प्रमोदची न आमची पण ओळख त्याच ठिकाणी पहिल्यांदाच भेट झाली, पहिलीच ओळख आमची। आणि हे ज्यावेळी बाबांनी सकाळचं शेड्यूल सांगितलं की कशा पद्धतीने हे स्मरण चालणार आहे, आता नवरात्रात तर तुम्ही आले, आपल्याला काय काय करायचं आहे, काय काय ऐकायचं आहे, सत्संग कसा चालणार आहे, विषय कुठला राहणार आहे, आणि हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं। कारण आत्तापर्यंत स्थानावर राहणे, विडा वाहणे आणि मार्गात गेलं तरी काय, मार्गाची सेवा करणे, पंगत घेणे किंवा एखादं लीळाचरित्राचा अभ्यास असेल तर तिथं एखादी लीळा ऐकणे, याच्या व्यतिरिक्त पुढं काहीही समज आलेली नव्हती 10 वर्षात। आणि मग ज्यावेळी बाबांनी धर्म काय आहे, तो धर्म कशासाठी स्वीकारायचा, धर्म परमेश्वराने अवतार घेतल्यानंतर परमेश्वराची जीवाकडून काय अपेक्षा आहे, जीवाने या धर्माचं किंवा उपदेश घेतल्यानंतर जीवाकडे कुठला कड असतो, जीवाने काय कशा पद्धतीचं आचरण करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे अनेक गोष्टीच्या अनेक पैलूच्या माध्यमातून या
जे मुक्तीचे दरवाजे बाबांनी समजून सांगितले. सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे कुठंतरी त्या बुद्धीवर ज्ञानाचा शिडकावा झाला आणि हा धर्मामध्ये काहीतरी वेगळं आहे, विशेष आहे. नाही तर आत्तापर्यंत आता दादांनी सांगितलं धर्म कशासाठी, आपल्या धर्माची ओळख काय माहिती का खरी, की फक्त त्रास जाण्यासाठी. आपण मंदिरात कित्येक स्थानावर जाऊन बघतो तर त्या ठिकाणी आरती ज्यावेळी हजेरी आलेली असतात लोकांना, अनेक जण झुलत असतात आणि त्याच पद्धतीचाही त्रास मलाही होता. आणि म्हणून मी हे आवर्जून सांगेन की जसं दादांनी ही गोष्ट सांगितली की आपल्या धर्माची किंवा परमेश्वराची ओळख ही ज्ञानातून होत असेल किंवा हे ज्ञान घेतल्याशिवाय परमेश्वराची प्राप्ती नाही, हे आज आपण 3 दिवसापासून ऐकतोय. पण या परमेश्वराची ओळख ही दयेतूनच होत असते किंवा कुठल्या तरी त्रासातूनच होत असते. असे बरेच लोक आपण बघतो की ज्यानंतर त्यांचा उपदेश झाला की त्याच्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली आणि पूर्णपणे जे सुखी झाले, या संकटातून त्यांच्यावर आलेल्या दुःखावर परमेश्वरांनी पूर्णपणे त्यांना त्या संकटातून तो बाजूला करत असतो. आणि हा अनुभव आल्यावरच परमेश्वरावर अनन्य अशी श्रद्धा, अनन्य असा विश्वास, अनन्य अशी भक्ती आपली सुरू करत असतो आपण. या अनुषंगानंच आता इथं तुम्ही 3 दिवस बाबांचा सत्संग ऐकला, तसंच मी तिथं 9 दिवस सत्संग ऐकला. आणि 9मीच्या दिवशी जेव्हा बाबांनी विचारलं की संकल्प कोणाचा सोडायचा आहे, कोणी हात वर करा, तेव्हा हात वरती केले. जवळपास काहीतरी 30 जणांपैकी 5-6 जणांनी हात वरती केले. पण मग ते सगळे उशिराचे होते किंवा आम्ही घरी जाऊ, मुलीचं लग्न राहिलं आहे, मुलीचं लग्न झाल्यावर घेऊ. कोणाचं म्हणणं पडलं बाबा अजून 2 वर्ष आम्हाला घरची कामं आहेत, तेवढी मार्गी लावतो मग घेतो. पण मी मात्र हात वर केला तो कायमचाच. आणि बाबांना सांगितलं मला आत्ताच दीक्षा घ्यायची आहे. आणि बाबांनी मला ताबडतोब, म्हणजे आज मी ऐकून होतो दीक्षेचा कार्यक्रम किंवा तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, फार मोठा कार्यक्रम असतो दीक्षेचा. मग अनेक साधू संत येतात, मग पंक्ती, मग ते प्रेझेंट, मग ते खूप, म्हणजे मी जो बघितला तुम्ही सगळ्यांनी काही ना काही प्रमाणात बघितला असेल, पण माझ्या बाबतीत काहीच घडलं नाही. बाबांनीच माझ्या हातात सुपारी दिली, म्हणले द्या मला सुपारी, झाली तुमची दीक्षा, म्हणले घाला दंडवत. अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं परमेश्वरांनी माझा स्वीकार केला. आणि हे खूप अनपेक्षित होतं माझ्यासाठी, खूपच म्हणजे मी सुद्धा अपेक्षा करत नव्हतो की इतक्या सोप्या पद्धतीनं परमेश्वर आपल्याला जवळ घेईल. आणि त्यानंतर हे ज्ञानाचा जो रस्ता असतो आपला किंवा अनुसरणानंतर जे सन्निधान सांगितलेलं आहे देवानी, या सन्निधानाचा लाभ एवढ्या लवकर माझ्या पदरी पडेल असं मला वाटत नव्हतं. आणि म्हणूनच मला या गोष्टीचा अत्यंत आनंद होतो की ज्यावेळी कुठं बाबांचा सत्संगाचा कार्यक्रम होतो तेव्हा आनंद एवढाच होत असतो की ज्या गोष्टी खरंच जीवाला समजायला पाहिजेत, की ज्या गोष्टी समजल्यानंतरच परमेश्वर काय आहे, ईश्वर भक्ती काय आहे, देवता भक्ती काय आहे, ह्या सगळ्याचा भेद जेव्हा लक्षात येतो आणि हा भेद लक्षात आल्यानंतर ज्ञानाशिवाय आपलं भाग्योदयच होणार नाही किंवा आपली जोपर्यंत समज दृढ होणार नाही तोपर्यंत आपलं परमेश्वरावर प्रेम होणार नाही. जोपर्यंत प्रेम होणार नाही तोपर्यंत त्याग होणार नाही, आणि जोपर्यंत त्याग होणार नाही तोपर्यंत अनुसरण होणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या एकात एक हात गुंफलेल्या वस्तू आहेत. आणि त्याची सुरुवात आज खऱ्या अर्थाने तुमच्या गावात झालेली आहे. या 3 दिवसामध्ये तुम्ही जे काही ऐकलत, जे वाचलत किंवा जे काही अनुभव तर घेतलेच असतील, पण माझी एवढंच एक विनंती करेन तुम्हाला, या सत्संगाच्या माध्यमातून तुम्ही जे काही विषय ऐकले त्याचं जे चिंतन केलं, सांगितलेल्या गोष्टीवर विचार केला, आणि ज्या प्रपंचासाठी तुम्ही 24 तास देता, म्हणजे सगळेच देत होतो, मी पण देत होतो. 3 महिन्या 4 महिन्यापूर्वी मी पण 24 तास प्रपंचालाच देत होतो घरी असताना, त्यात काही नवल नाही. पण जेव्हा ही समज येईल की ज्या परमेश्वरांनी मला हे सर्व वैभव दिलं, हे सगळं जी काय सृष्टीची निर्मितीच मुळात परमेश्वरांनी आपल्यासाठी केली, जीवासाठी केली,
आपल्याला अनेक प्रकारचा भौतिक आनंद देखील परमेश्वराच्या कृपेनेच प्राप्त झालेला आहे. हे सर्व जे काय आहे ते परमेश्वराचंच आहे. त्यांनीच आपल्याला हे सगळं वैभव, हे सुख आपल्याला वापरायला दिलेलं आहे. तर त्या परमेश्वरासाठी निदान 1 तास तरी 24 तासातला मी काढेन. आपण बाकी सगळं काढायला तयार आहे. आपल्याला फक्त विडा व्हायचा, त्याला पैसे खर्च करणं किंवा एखाद्या स्थानावर जाणं, ह्याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी वेगळं करणं म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणं, स्मरण करणं. याचा अर्थ काय? त्याचं नाम घेणं. अरे पण ज्या परमेश्वराचं आपल्याला नाम घ्यायचं आहे, त्या परमेश्वराचं यथार्थ स्वरूप, त्या परमेश्वराने ज्या पद्धतीची भक्ती सांगितलेली आहे, परमेश्वराला जे अपेक्षित आहे ते पहिलं जेव्हा आपण समजून घेऊ, त्याचवेळी आपलं नामस्मरणामध्ये चित्त एकाग्र होईल, आपलं मन लागेल. नाही तर मणी ओढायचे, गाठी ओढायचे आणि लक्ष दुसरीकडेच. मग असं का होतं? तर बाबांनी एक उदाहरण नेहमी बाबा देत असतात. तर एक श्रीमंत घरची मुलगी असते. आता श्रीमंत घरची मुलगी आणि एकुलती एक, आणि मग काय, आता सर्व तिचे लाड लहानपणापासून पुरे केले जायचे. ती काहीही मागितलं तिने तर ती वस्तू लगेच मिळत होती. आणि तिला लहानपणापासून लिंबू सरबत प्यायचा नाद होता. म्हणजे तिला खूपच आवडायचं. दिवसातून ती 3-4 ग्लास लिंबू सरबत प्यायची. सुरुवातीचा काळ गेला, सगळ्यांनी हट्ट पुरवला, ती मोठी झाली. घरच्यांना वाटलं आता मोठी झाल्यावर समज आल्यानंतर सोडेल. पण ती आजारी जरी पडली तरी डॉक्टरला म्हणायची मला औषध गोळ्या द्या, मी खाईन, पण लिंबू सरबत काही सोडणार नाही. आणि तिचा तो हट्ट मग शेवटी घरचेही म्हणायचे जाऊ द्या. आणि मग ते बरंच असं करता करता ती मोठी होती, कॉलेज जाते. कॉलेज झाल्यानंतर तिचं लग्न होतं. हे सगळ्या प्रकारामध्ये तिचं काही ते लिंबू सरबताचा नाद सुटत नाही. बऱ्याच प्रसंगात ती आजारी पडली तरीसुद्धा ती लिंबू सरबत प्यायची. कालांतराने तिचं लग्न होतं. आणि लग्न झाल्यानंतर पण घरचे समजून सांगतात बाई तुझं लिंबू सरबत आता सोड, तिथं मिळेल नाही मिळेल, नवऱ्याची रागीन असं काही वागू नको. पण ती नवऱ्याकडेही तिला ते लिंबू सरबत उपलब्ध होतं. नवऱ्यालाही सांगते मला दिवसातून 3-4 वेळा लिंबू सरबत मी पिणार. तिचा तिथंही हट्ट पुरवला जातो. आणि मग लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी तिला एक बाळ जन्माला येतं, एक मूल होतं. आणि त्या मुलाला मात्र जेव्हा सर्दी होती, खोकला येतो, तेव्हा त्याला दवाखान्यात नेलं जातं. डॉक्टर तिला विचारतात बाई तू काय खाती ते सांग पहिलं. तेव्हा ती सांगते व मी बाकी जेवते पण मला लिंबू सरबत प्यायची खूप आवड आहे, मी 3-4 ग्लास लिंबू सरबत पिते. आणि मग तेव्हा ते डॉक्टर सांगतात बाई तुला जर वाटत असेल की तुझं बाळ चांगलं राहावं, सुखी व्हावं, त्याचा आजार जावा, तर तुला हे लिंबू सरबत ताबडतोब बंद करावं लागेल. पहा झालं काय, लहानपणापासून जे लिंबू सरबत सोडा म्हणून आईवडील सांगत होते, डॉक्टर सांगत होते, नवरा सांगत होता, मैत्रिणी सांगत होत्या, पण तिने कधीही ती गोष्ट सोडली नाही. पण ज्यावेळी माझ्या बाळाला त्रास होईल, माझ्या बाळाला त्रास होऊ नये, त्याला दुःख होऊ नये, आणि ह्या एका गोष्टीसाठी ती एका क्षणामध्ये ते लिंबू सरबताचा त्याग करते. आता हा जो त्याग तिच्या हातून घडला हा कशामुळे घडला असेल? कारण त्या मुलावर जे ममत्व असतं, त्या मुलावर जी प्रेम करत असती, आणि त्या प्रेमातूनच हा त्याग घडू शकतो. तसंच आज बाबांनी आपल्याला नेहमी सांगत असतात की बाबा अनुसरण घ्या, संकल्प सोडा. पण आपण सोडतो का? नाही सोडत. तर ह्याच्या मागचं कारण इतकंच की आपलं परमेश्वरावर प्रेमच नाही. आपलं ज्या नश्वर हा जो नाशवंत प्रपंच आहे, जो आपल्या सोबत येणार नाही, जो आपल्याला काही दिवसांनी सोडून 4 जणांच्या खांद्यावर जायचंच आहे, आणि त्यावेळी इथली कुठलीच वस्तू आपली नसणार आहे, ज्या वस्तूला आपण सांभाळण्यात आता वेळ घालवतोय किंवा हे माझं माझं म्हणतोय. पण एवढं मिळत असून देखील आपण हे अनुसरणाचा साधा संकल्पही सोडत नाही. अनुसरण तर अजून लांबच आहे, त्याच्यानंतर आचार आहे. ह्याचं कारण इतकंच की आपलं परमेश्वरावर प्रेम नाही. आणि मग प्रेम का नाही बरं? मुलावर प्रेम आहे, नवऱ्यावर प्रेम आहे, घरावर प्रेम आहे, त्या जड वस्तूवर प्रेम आहे, जे पूर्ण जड आहे, आपल्याला मिळते, त्याच्यातून जो आनंद प्राप्त होतो. आनंद होत नाही का? प्राप्त होतोय. टी व्ही बघितल्यानंतर आनंद होत नाही का? सगळ्यांना आनंद होतो टी व्ही बघताना. पण तो नश्वर आहे, तो अशाश्वत आहे, तो थोड्या वेळासाठीचा आहे. तर मला इतकंच सांगायचं आहे की आपलं प्रेम का नाही,
तर ज्ञानाशिवाय प्रेम निर्माण होत नाही. परमेश्वराची यथार्थ स्वरूप ज्ञान जोपर्यंत आपण समजून घेत नाही, आपण जाणून घेत नाही, हा प्रेमाचा रस्ता किंवा हा ज्ञानाचा रस्ता जोपर्यंत आपण वेळ देत नाही त्यासाठी, आणि हा वेळ देऊन जोपर्यंत आपण श्रवण करत नाही, आपल्यातून सगळ्यात 2 गोष्टी निघून गेल्यात. आणि त्या 2 गोष्टी म्हणजे आपली श्रवण भक्ती आणि चिंतन करण्याची वृत्ती. म्हणजे आपण बाकी सगळ्या गोष्टीचं चिंतन करतो, आपण चिंता करतो. इथं जेवढे जमले आहेत ना तेवढे सगळे माझ्यासकट चिंताच जास्त करतो आपण. आपल्याला देवाने सांगितलं चिंतन करा. परमेश्वराचे जे विचार ऐकले, परमेश्वराचं जे ज्ञान ऐकलं, ते जे काय ऐकलं आहे त्याची चर्चा करा, ते वारंवार ऐका. आणि या चिंतनातून, या श्रवणातूनच आपलं परमेश्वरावर प्रेम होईल. आणि तेव्हा आपलं त्या परमेश्वराच्यासाठी त्याग करण्याची प्रवृत्ती आपली उभी राहील. आणि आज आपण जे परमेश्वराकडचे जवळचे 5 भक्त जे बघतो, हे त्याच प्रक्रियेतून देवानी यांना सगळ्यांना आपल्याला हळूहळू पुढे नेलेलं आहे. त्याच पद्धतीनं सर्वांनी आज इथं जमलेल्या बऱ्याच जणांनी किंवा अगदी लहान मुलांनी देखील जे विचार मांडले ते ऐकून म्हणजे असं वाटतं की तुमच्या गावामध्ये खरंच ते उभं राहू शकतं. जे बाबांना अपेक्षित आहे, जे परमेश्वराला अपेक्षित आहे, ते सर्व तुम्ही जर एकत्र आलात आणि एकत्र येणार. कारण इथं बऱ्याच जण सुशिक्षित वर्ग आहे, शहरापासून जवळ आहात, समज आहे तुम्हाला. तर तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम जो आहे, या कार्यक्रमाचं संपल्यानंतर देखील इथून पुढेही अशाच पद्धतीनं उत्साहानं इथून पुढे एकत्र येणं. म्हणजे माझी इतकीच इच्छा आहे की कमीत कमी आठवड्यातून 1 दिवस एकत्र यावं. येताना परमेश्वराला उपहार म्हणून घरनं डबा घेऊन यावा. बाबांचे हजारो सत्संग, हजारो प्रवचन सत्संगाचे यूट्यूबवर आपल्याला अवेलेबल आहेत. कुठल्या तरी एखादी 8 दिवसाचा जो सिरील असते ती कुठली तरी निवडावी आणि एक सत्संग ऐकावा. सर्वांनी एकत्र भोजन करावं आणि घरी जावं. असा हा छोटासा कार्यक्रम जरी ठेवला, काही खर्च नाही आणि कुठंच काही करायचं नाही, एक आरती, सत्संग आणि भोजन, तर एवढं जरी केलं तर यातून आपल्याला अनेक पुढच्या योजना म्हणा किंवा एकत्र आल्यानंतर काहीतरी चर्चा घडून येईल, पुढील काहीतरी मार्गदर्शन मिळेल. एवढं जरी केलं तरी एक बाबांना पण त्या गोष्टीपासून जेव्हा तुम्ही सांगताल आम्ही असं असं केलं आहे, तर त्याचा त्यांना आनंद होईल. आता जास्त वेळ घेत नाही, आपल्याला भरपूर उशीर झाला आहे. तर दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.